आज आपण कबड्डीच्या पुढच्या टप्प्यावर जाणार आहे. तयार आहे का सगळे? अरे काय विचारलं मी, तयार आहे ना तुम्ही सगळी? काय काय खुसूर फुसूर काय चाललंय तिकडं? आमचं सोडा मॅडम, आधी तुम्ही तयार आहात का ते सांगा. तुम्ही रोज हरता आणि आम्हाला शिकवणार. आधी जिंकून दाखवा. गुरुची किंमत त्याला तुम्ही किती वेळा हरवलंय ह्याच्यावरनं नाही ठरत, तर त्यानं तुम्हाला किती वेळा उभं केलंय ह्याच्यावरनं ठरत. हो मैडम, सिर्फ बोल बच्चन दोगी या फिर कबड्डी भी सिखाओगे? नाही, शिकवणारच आहे, जरा वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी. तुमच्यापैकी कुणाला आपण लय भारी खेळतोय कबड्डी असं वाटतंय? अरे वा. फक्त खेळू नाही शकत, तुम्हाला शिकू पण शकतो. होय काय? ठीक आहे, मग ये दाखव मला शिकून. अरे काय, ये की. चल 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 चल. कबड्डी. रेशना, त्या कमळीच्या नादी लागून ना तुमच्या सगळ्यांची खोटं बोलतो. तुम्हाला सगळ्यांना फसवायला लागलाय तो. अनिका, ऋषीबद्दल बोलताना ना विचार करून बोल. ऋषी असं कधीही काहीही करणार नाही. ओके अंकल, वेट. तुम्ही पण हा प्रूफ बघा. बघा. बघा, मी ना रेशबद्दल काही स्प्रेड करत नाहीये. मी त्याला ब्लेम करतच नाहीये, बिकॉज मला माहिती आहे इज नॉट रॉंग. ती गावछाप आहे ना, गावछाप, तीच हे सगळं करतीये. तीच त्याच्या मागे मागे फिरतीये, बिकॉज शी नोज रिशकडे पैसा आहे. त्यामुळे ती त्याच्या कारमध्ये फिरू शकते, त्याचे पैसे उडवू शकते. ती चालाक आहे आणि तीच ना त्याला फसवत चालली आणि तो फसत चाललाय. आणि असंच चालत राहिलं ना तर मी तुम्हाला सांगते, या घराची सासू तीच बनेल. सासू? हा, तेच. लग्नानंतर ते घरात असं किक करून येतात ना, त्याच्यानंतर काय बनतात ते ती बनेल. अनिका, त्याला ना सून म्हणतात, कळलं? वळेव, तेच ते. आणि कमळी या घरची सून कधीच होऊ शकत नाही. असं तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही डेलुलू आहात, पण मी सांगते हे असंच चालत राहिलं ना तर तीच या घरची सानू बनेल. आय जस्ट नो दॅट. आणि एकदा का ती या घरची सानू बनली ना की ती तुमच्या डोक्यावर पावडर वाटत फिरेल. अनिका, काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काय पावडर काय? ओके फाईन, मला तुमच्यासारखे ते हेवी वर्ड्स बोलता येत नाही, पण काय वाटतात ते डोक्यावर? चिरीमिरी. हा, त्या चिरीमिरी वाटत फिरेल ती तुमच्या डोक्यावर. बट आय हॅव अ बेटर ऑप्शन. आय मीन, माझ्याकडे ना एक आहे ऑप्शन. मी सजेस्ट करते, तुम्ही फक्त ते फॉलो करा तर हे सगळं अवॉइड होऊन जाईल. यू नो वॉट आंटी, मी तर इतक्या दिवसापासून तुम्हाला बोलतेच आहे ना, रेशा आणि माझं लग्न लावून टाका ना. आय मीन, त्या गावछापपेक्षा तर मी एनी डे बेटरच आहे.
ऑफकोर्स यू वुड अग्री ऑन दॅट. आणि मी तुमच्या डोक्यावर चिरीमिरी नाही वाटणार. ए पोरा, चल आता तू ये. काय हो मॅडम, काल काय झालं ते विसरलाच वाटतंय. अरे वा, भारीच मराठी बोलतेस की. नाही खरं मी विसरलेलो नाही, असं वाटतंय मला का तू घाबरलायस. मी आणि घाबरणार. अभी दिखातो मेरा कमाल. या तुमच्या मित्राला वाचवायला. हा काय घाबरला काय? कबड्डी के नाम पे सिर्फ बड़बड़ी करोगे क्या? आधी तुमचा गेम दाखवा काय आहे तो. आता गावकीला ना चांगला धडा शिकूया. नयनतारा आंटी लिसन ना, मी काय म्हणते, कमळी आणि ऋषीचं लग्न अवॉइड करण्यासाठी ना एकच उपाय, माझं आणि ऋषीचं लग्न लावून टाका. मला या घरची सानू बनवा. अनिका, स्टॉप इट. सगळ्यात आधी तू ऋषीबद्दल जे काही बोलतेस ना ते बोलणं आधी बंद कर. आणि ऋषीच्या लग्नाबाबत जो काय निर्णय घ्यायचा आहे ना तो आमचा आम्ही घेऊ. तुझ्या सजेशनची त्याला गरज नाही. आणि खरं तर तुझ्याही लग्नाबाबत तू हे असं परस्पर बोलता कामा नये, कळलं का? कारण तुला कुठल्याही गोष्टीची अजून समज नाहीये आणि अक्कल पण नाहीये. तू आता तुझ्या घरी जावंस हेच बरं आहे. जा. फाईन, मी जाते घरी. माझं काय, मी तर फक्त इथे फॅक्ट स्पीक करायला आलेली. बट तुम्हाला ऐकायचं नाही तर ठीक आहे, फिरू द्या त्या गावछाप सोबत ऋषीला. नन ऑफ माय बिझनेस. पण नयनतारा आंटी, मी काय म्हणते, एक आई 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 हे बघ, मला असं वाटतं तू स्वतः ऋषीला कॉल कर आणि कन्फर्म करून घे ना तो नेमका कुठे ते. हो आई, तुम्ही ऋषीला फोन करा. एक्सक्यूज मी, ऋष खोटं पण बोलू शकतो बाय द वे, यू नो दॅट राईट.